वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. आय होप यू गाईज लुकिंग ॲब्सोल्युटली फाईन. तर मान्य आहे मला 4 दिवस थोडासा गॅप पडला होता. नेमकं थोडंसं काम आले होते त्याच्यामुळे मला ब्लॉग करता नाही आला. पण होपफुली रिटर्न टू ब्लॉग. आता आजपासून रेग्युलर ब्लॉग येत जातील. एनिवेज कोपरगावला आलेलं आहे लाईक एव्हरी टाईम. कॉलेज 7:30चं आणि आलेलं आहे 6:30ला. त्याच्यामुळे आता जातो आहे. काहीतरी अंधारच आहे, खाली काही दिसायला पण तयार नाही आहे. तर कॉलेजमध्ये गेल्यावरती ब्लॉग करतो परत. कोणीच नाही कॉलेजमध्ये. गुड मॉर्निंग गाईस. काय डेटच्या बाबतीत काय काय विचार आहे? टेस्टच्या बाबतीत काहीच नाही भेटलं, लवकर आजच घ्यायला पाहिजे. हा, तसं सांगायला गेलं तर 1 दिवस पोस्टपोन केलेलं आहे टेस्ट. त्याच्यामुळे थोडंसं असं वाटतंय की त्याच्यामुळे अर्धे जण आज बहुतेक कोणी येणार पण नाही, कारण की उद्यापासून सुट्टीवर असते. आणि जे रूमवरचे होते ते ऑलरेडी रूमवर राहून गेले. त्याच्यामुळे क्लासरूम अख्खा खाली. हा कशी आला आहे, हा पण आलेला आहे कारण की हा कमिटीमध्ये आहे, त्याच्यामुळे हा येतो. त्याच्यामुळे बाकी काही नाही. पण बाकी काही खबर आहे खरंच उद्या आहे ना की पोस्टपोन नाही आलं? आहे ना उद्यापासून. तर अजून तर कोणी आलेलं नाही आहे, पण ठीक आहे. आणि बाय द वे सांगायला गेलं तर मी सुद्धा अँकरिंगच्या ऑडिशनमध्ये सिलेक्ट झालेलो आहे. त्याच्यामुळे हां झालं आहे. त्याच्यामुळे अजून आता स्क्रिप्ट रेडी वगैरे करायची आहे. तर डान्स नाईटच म्हणता, डान्स काय नाईट? हां, नाईटसाठी डान्स नाईट सिंगिंग. भरपूर झाले तसं अँकरिंगमध्ये, पण झालं आता सिलेक्ट. तर त्याच्यामुळे स्क्रिप्ट वगैरे सगळे रेडी करावी लागेल. तर त्याच्यामुळे ते पण एक कारण होतं ज्याच्यामुळे मला ब्लॉग काढता नाही आलं. पण होपफुली झालं सिलेक्ट. ऑडिशन देऊन आलो होतो. तर त्याच्यामुळे ठीक आहे. सो फार सो गुड. हे हुडी कसली? हुडी कसली? डिपार्टमेंटची? डिपार्टमेंटची हुडी. अण्णा सगळ्या असं टाइमपास डेजीवर आले समजलं ना तुम्हाला? बोलायला माहिती झालं. रेसेस झाली आहे, यांच्या होडी झालेलं आहे. तर यांना जायचं आहे. यांना उड्या गायब करायचे बरं का. अये तिथं फोन कर मला, येतोच मी. ते असं काही करायचं नाही. थोडा गायब करायचे नाही, असं काही करायचं नाही. नाही रे, गायब करायचे न पैसा भरता, पण काहीतरी गोष्टी आपल्या प्राप्त तो झाल्या. आमचा बॅटमॅन बरं का, पॅट्रिक बॅटमॅन. पॅट्रिक बॅटमॅन हे हा ताते चहा प्यायला चाललं आता. काही काहींच्या उडाल, त्याच्यामुळे ते बाकीचे गेले तिकडे. पण आपली रिसेस झाल्यावर एक सकाळचा चहा चांगला वाटतो नाही, म्हणून आज चाललोय. काय म्हणतो? काय चांगलं वाटतं. हा, आपण एक डूम्सडेचा ट्रेलर पाहिला आम्ही. तर फॅन्टास्टिक. एक्समॅनची पण अरायवल म्हणताय. जिंदगीत स्कॅन नाही करणार. कोण नको समोर आहे का सर्वांना. कापड व्यवस्थित वाटतं रे. हा ना. 400 रुपयाची उडी बरं का. सेकंड इयर मेकॅट्रॉनिक्स. हा ना, सेकंड इयर मेकॅट्रॉनिक्स तगडी. पण गॅदरिंगची तयारी झाली आहे. रिसेस मुलांना शोधता आता कुठे. काय सांगाल, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस. बोलले मग असणार आहे आम्ही. आवाज बंद कर लोक टाकताना. भाऊचा पण पतंगीकडे लक्ष आहे बाईसा. कटलं की हातात कटलं, भाग 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 भाग. पाळ ना भाई.
अरे ती कटली पण नाही रे, ती कटली. नव्हता एवढा कॉन्फिडन्स मध्ये की ते झाडात उडी मारत बसला. ना ना नाही मिळणार पत्ता. एनिवेज बॅक टू द ब्लॉग. घरी आलो, त्याच्यानंतर जेवण केलं, अभ्यासाला बसलेलो होतो त्याच्यामुळे काही ब्लॉग केला नाही. तर आता आलो आहे गच्चीवरती, मला थोडासा ब्लॉग करू. तर आलो तर काही नाही, ब्लॉग करता नाही आला याचं कारण एक आहे, कारण की तर जे ऑडिशनसाठी, हे ऑडिशन म्हणतो, जे अँकरिंगसाठी सिलेक्ट झाले होते तर त्यांच्यासाठी एक मीटिंग अरेंज केली होती. मीटिंग इन द सेन्स की जस्ट त्यांना त्यांचे रोल द्यायचे होते की कोणत्या याला ते अँकर करतील. त्याच्यामुळे मग तिथे गेलो होतो, त्याच्यामुळे मग नंतर व्लॉग नाही करता आला. मग स्टेशनला गेलो तर व्लॉग नाही केला आहे, पण मग घरी आलो आणि मग नंतर वेळ नाहीच मिळाला, त्याच्यामुळे मग आत्ताच व्लॉग केला. पण एनिवेज सो फार सो गुड. पण एक क्वेश्चन मला विचारायचं होता की समजा तुम्ही कधी कोणतं काम सुरू केलं किंवा एनिवेज तुम्ही कोणतं वर्क हातात घेतलं आहे, पण ते तुम्ही अर्धच सोडून दिलं किंवा करता करता अर्धच ब्रेक केलं, तर अशीच गोष्ट माझ्यासोबत पण झाली होती. पण एनिवेज रुटीनला लागलेलो आहे, आजपासून रेग्युलर व्लॉग्स येतील. दॅट्स इट फॉर टुडे. आय होप यू एन्जॉयड द व्लॉग. तर कसा वाटलं व्लॉग मला कमेंट्समध्ये सांगा, आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि स्टे ट्यून फॉर अनदर अपकमिंग व्लॉग्स. आणि विसरू नका, उद्यापासून कॉलेजचे डेट सुरू होत आहे, त्याच्यामुळे व्लॉग्स रेग्युलर येत जाणार आहेत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.